राजकारणामध्ये महत्त्वाचं धोरणात्मक वक्तव्य करण्यासाठी परिपक्वता लागते, ती त्यांच्याकडे कितपत आहे हे आज मी सांगू शकत नाही, असा टोमणा काल शरद पवार यांनी पार्थ पवारांना मारला. काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार दिला म्हणून चिडलेले पार्थ पवार असं म्हणाले होते की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे. यावरती स्मित हास्य करत शरद पवारांनी हा टोमणा मारलाय. यामुळे आता असा प्रश्न पडला की शरद पवार हे पार्थ पवारांनाच नेहमी का टार्गेट करत असतात. पार्थ यांना ओपनली झापण्याची ही शरद पवारांची दुसरी वेळ होती. मग खरंच पार्थ पवार अपरिपक्व आहेत का? त्यांच्याकडे पक्ष पुढे नेऊन जाण्याची क्षमता नाही आहे का? आणि म्हणूनच त्यांना राज्यसभेवरती पाठवण्यात आलं होतं का? की यामागे सुद्धा शरद पवार नावाच्या धुरंधरची काही वेगळीच खेळी आहे? आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांबद्दल आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. तर त्याचं घडलं असं की बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी अजितदादांचा गट प्रयत्न करत होता, पण काँग्रेसने आकाश मोरेंच्या रूपाने आपला उमेदवार जाहीर केला. यावरती संतापलेल्या पार्थ पवारांनी एक विधान केलं. ते असं म्हणाले की सगळ्यांना समजतंय काय चाललंय ते, आम्ही कोणाला फोन करणार नाही, जे काही नशिबात लिहिलंय ते बघूया. फक्त मला वाईट एवढ्याच वाटतंय की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा डाऊनफॉल आहे. त्यांच्या वाक्यानंतर काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्वपुण्यावरती आत्ताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच झालं नाही का, अशा कडवट शब्दांमध्ये पार्थ त्यांच्यावरती जोरदार हल्ला केला. या टीका होणं साहजिक होतं हे आपण समजू शकतो, पण खरी मेख मारली ती शरद पवारांनी. त्यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना गूढ स्मित हास्य केलं आणि नातवाच्या राजकीय समजेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ते असं म्हणाले की राजकारणामध्ये धोरणात्मक वक्तव्य करण्यासाठी परिपक्वता लागते, ती त्यांच्याकडे कितपत आहे हे आज मी सांगू शकत नाही. इतकंच नाही तर त्यांनी काँग्रेसच्या या भूमिकेवरचं समर्थन सुद्धा केलं. ते म्हणाले की काँग्रेस एक राजकीय पक्ष आहे, त्यामुळे निर्णय घेण्याचा त्यांना पूर्णपणे अधिकार आहे, त्यामुळे निवडणुकीबाबत जास्त चर्चा करण्याची गरज नाही. कदाचित शरद पवारांचा हा टोमणा फक्त पार्थला नव्हता, तर तो महायुतीच्या बिनविरोध करण्याच्या रणनीतीला सुद्धा होता. या सगळ्यावरूनच शरद पवार पार्थ पवारांना नेहमीच का टार्गेट करतात असा प्रश्न पडतो. कारण पार्थ हा त्यांचा सुद्धा नातूच आहे ना. मग जसं रोहित पवारांना तालमीमध्ये शिकवून त्यांनी मोठं केलं, तसंच मार्गदर्शन पार्थ पवारांना शरद पवारांनी का दिलं नाही असाही प्रश्न पडल्या वाचून राहत नाही. बरं, शरद पवारांनी पार्थला असं उघडपणे झापण्याची ही दुसरी वेळ होती. तुम्हाला जर आठवत असेल तर सुशांत सिंग राजपूत प्रकरणावेळी पार्थने सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि पवार साहेब या मागणीच्या विरोधामध्ये होते. तेव्हा साहेब असं म्हणाले होते की माझ्या नातवाच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, तो इमॅच्युअर आहे. आता हे सार्वजनिकरित्या बोलणं हे कितपत योग्य आहे हे शरद पवारांनाच माहिती. पण आता मुद्दा असा आहे की शरद पवार पार्थलाच का टार्गेट करत असतात, तर यामागे सुद्धा काही महत्त्वाची कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणामध्ये काँग्रेसचे मित्र आहेत. पार्थने काँग्रेसवरती टीका करणं म्हणजेच पवारांच्या दिल्लीतल्या राजकारणाला परवडणारं नव्हतं. त्यामुळे हा मुलगा आमचा नाही हे दाखवण्यासाठी ते त्याला झापू शकतात. दुसरं म्हणजे अजितदादांच्या पश्चात पार्थ आणि जय ही दोन मुलं खंबीरपणे उभी राहतात. पार्थ जर जास्त आक्रमक झाला तर तो सुप्रिया सुळेंसाठी डोकेदुखी ठरू शकतो. त्यामुळेच त्याला वेळोवेळी अपरिपक्व ठरवून त्याची प्रतिमा मर्यादित ठेवली जाते का असा प्रश्न सुद्धा विचारला जातो. तिसरी गोष्ट म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे पार्थ यांच्याशी जवळचे संबंध आहेत. पार्थच्या माध्यमातून हे ज्येष्ठ नेते आपलं राजकारण साधतील अशी भीती शरद पवार गटाला वाटत असावी आणि त्यामुळेच पार्थला टार्गेट करणं म्हणजेच पर्यायाने पटेल तटकरेंना इशारा देणं आहे असं असावं. अशा बऱ्याच शक्यता सांगितल्या जात असल्या तरी पार्थ अजितदादांच्या तालमीमध्ये तयार झालेले आहेत. लहानपणापासूनच ते राजकारण जगत आलेत. ते उच्च शिक्षित सुद्धा आहेत. त्यांना आधुनिक राजकारण समजतं. पण भारतीय राजकारणामध्ये विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात काय बोलावं आणि कधी बोलावं याला जास्त महत्त्व असतं. कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तर असंच आहे की तुमचं एक वाक्य बरंच काही नुकसान करू शकतं. शरद पवारांनीच नाही तर सुप्रिया सुळेंनी सुद्धा पार्थ पवारांना इतिहासाची आठवण करून दिली. त्या असं म्हणाल्या की देशाला मिळालेलं स्वातंत्र्य ही काँग्रेसचीच देण आहे आणि याच पक्षाच्या विचारधारेमध्ये शरद पवार, अजितदादा आणि आम्ही लहानाचे मोठे झालो. त्यामुळे कदाचित पार्थ पवारांचं हे स्टेटमेंट सध्याच्या परिस्थितीला धरून चुकीचंही असू शकतं. पण शरद पवारांनी आणि सुप्रिया सुळेंनी नॅशनल मीडियापेक्षा पार्थ पवारांची प्रत्यक्षात जाऊन जर कानउघडणी केली असती तर ते बरं झालं असतं. पार्थ पवारांना राज्यसभा खासदार म्हणून दिल्लीमध्ये पाठवलं गेलं, त्याच्यावरती सुद्धा बरंच ते ट्रोल केलं गेलं. पण कधी एकदा नितेश राणे पार्थ पवारांबद्दल असं म्हणाले होते की ये लंबी रेस का घोडा आहे. पार्थ यांच्याकडे दादांसारखी मास लीडरची प्रतिमा निर्माण व्हायला जरा वेळ लागेल, कारण दादा कधी शब्दांमध्ये अडकले नाहीत. काम करणारा माणूस अशी दादांची ओळख होती. दादांचा वारसा चालवायचा असेल तर कार्यकर्त्यांची नस ओळखावी लागेल, जे त्यांना अनुभवातून येईलच. पार्थच्या आडून जर पटेल आणि तटकरे आपलं राजकारण चालवण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. पण पार्थ शेवटी अजितदादांचंच रक्त आहे.
त्यामुळे पार्थ भविष्यामध्ये आपल्या आजोबांना आपल्या कामातून उत्तर देतील का हे पाहणं रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? पार्थ पवार खरंच अपरिपक्व आहेत का, की त्यांना मुद्दाम टार्गेट केलं जात आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि या राजकारणातील अशाच विश्लेषणासाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.